नमस्कार. फुकटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शुधे आज एक नवीन सल्ला घेऊन. मला बरेचदा लोक भेटत असतात, स्ट्रगलर्स भेटत असतात आणि प्रत्येकाचं एक म्हणणं असतं, आम्हाला ना मीडियात यायचंय. हा जो मीडियात यायचा हा जो शब्द आहे हा फार विनोदी आहे किंवा फार फनी आहे की अरे बाबा मीडियात यायचं म्हणजे नक्की काय करायचं बाबा तुला. मीडियात यायचा अर्थ ॲक्टिंग करायचं आहे असाच बहुतांशी आहे, त्याचा मागचा एक गर्भित अर्थ असतो. प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की मला पण स्वतःला त्या झगमगत्या पडद्यावर बघायचं आहे, मला पण ते ग्लॅमर अनुभवायचं आहे. आणि ते ग्लॅमर अनुभवण्यासाठी, सेंटर ऑफ द अट्रॅक्शन बनण्यासाठी, लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी प्रत्येकाला मीडियात यायचं याचा अर्थ ॲक्टर बनायचं आहे हाच अर्थ बरेचदा तिथे अभिप्रेत असतो. पण मुळात तुला मीडियात यायचं आहे म्हटल्यानंतर फक्त ॲक्टिंगच का करायची? कारण अभिनय क्षेत्र हे जे आहे हे खूप अस्थिर प्रकारचं क्षेत्र आहे असं म्हणता येईल. इथे आज काय असेल आणि उद्या काय असेल याचा नेम देता येत नाही. आज तुमच्याकडे प्रचंड काम असलं तरी कदाचित उद्या तुमच्याकडे काही काम नसू शकतं आणि काम नसण्याचा जो कालखंड आहे तो अनिश्चित काळापर्यंत लहान किंवा मोठा असू शकतो. त्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो आणि थोडक्यात आर्थिकदृष्ट्याही अतिशय अस्थिर असं हे क्षेत्र आहे. सो मला ॲक्टर बनायचं आहे म्हणून तुझ्या इथे येतोस, त्याला तुझी लाईफ, तुझं आयुष्य किती मोठ्या रिस्क झोनमध्ये तू टाकतोयस हे लक्षात येतं का बाबा तुझ्या? हा प्रश्न मला विचारावा असं वाटतो. की ठीक आहे, अभिनयाची आवड असणं, अभिनय ही कला म्हणून अंगात असणं आणि त्या कलेचं थोडंफार संवर्धन करणं किंवा त्या कलेला थोडं जोपासणं ह्यात गैर काहीच नाही आहे, ह्यात चूक काही नाही आहे. पण माझा मुद्दा एवढाच राहतो की मग अभिनय हे एकमेव अर्निंग सोर्स का? तुला ॲक्टिंग करायची ना, ॲक्टिंग कर, पण तुझ्या आयुष्यात जे आर्थिक स्थैर्य असणं अपेक्षित आहे ते आर्थिक स्थैर्य असण्यासाठी म्हणून दुसऱ्या कुठल्या क्षेत्रांचा विचार का नाही केला जात? मुळात ज्याला फिल्म लाईनमध्ये येऊन अभिनय करायचा आहे त्यांनी इतर कुठल्या तरी क्षेत्रात आपला जम बसवून तिकडनं त्याचा अर्निंग सोर्स डेव्हलप करून जर नंतर त्याने ॲक्टिंग केलं इथे येऊन तर त्याच्यासारखा सेफ गेम दुसरा नाही कुठला. पण ठीक आहे, दुसऱ्या क्षेत्रात नाही ना काही करायचं आहे, मीडियातच यायचं आहे ना बाबा तुला. पण मग मीडियात येशील तर त्यात मीडिया म्हणजे नक्की काय याचा अभ्यास केलास का? या मीडियामध्ये किती लोक कामं करतात, किती वेगवेगळे ट्रॅक्स इथे आहेत. फिल्म बनवणे किंवा एक चित्रपट निर्मितीमध्ये किती डिपार्टमेंट्स कामं करतात ह्याचा कधी अभ्यास केला आहेस का? आणि त्या डिपार्टमेंट्सचा विचार कधीतरी पॅरलल करिअर म्हणून कधी विचार केला आहेस का? की ॲक्टर बनायचं तर ॲक्टर बन बाबा, तुला जमलं तर बन, नशिबाने साथ दिली तर फार आनंदाची गोष्ट आहे. पण जाता जाता जेव्हा मध्ये ब्लँक स्पेसेस येतात, जेव्हा ॲक्टिंगमध्ये काही काम मिळत नसतं त्यावेळेला तू मीडियाशी संबंधित इतर क्षेत्रांचा विचार का नाही करत आहेस? की मीडियामध्ये काम करायचं असेल तर जसं मेकअप डिपार्टमेंट असतं, कॉस्ट्युम डिपार्टमेंट असतं, सिनेमॅटोग्राफी डिपार्टमेंट असतं, डिरेक्शन डिपार्टमेंट असतं, साऊंड डिझायनर्स असतात, सेट डिझायनर्स असतात, असे अनेक डान्स कोरिओग्राफर्स असतात, अनेक लोक असतात इथे. मग पुढे जाऊन एडिटर्स असतात, जिथे तुमचं टेक्निशियन म्हणून पॅरलल ट्रॅकवर एक अर्निंग सोर्स किंवा एक करिअर चालू राहू शकतं. अभिनयात चान्स मिळाला तर ॲक्टिंग कर, पण जेव्हा अभिनय करण्याकरता जेव्हा तुला काही चान्स मिळत नसेल, जेव्हा दोन कामांच्या मध्ये रिकामा घरी बसण्याची जेव्हा वेळ असेल त्यावेळेला ह्या एवढ्या क्षेत्रांपैकी तुला जे आवडतील ते एक किंवा दोन क्षेत्रातलं जर तू नॉलेज मिळवलंस, त्यामध्ये जर काही काम करायचा प्रयत्न केलास, असिस्टंटशिप्स केल्यास किंवा कुठे काही कोर्सेस करून त्यातलं जर सखोल ज्ञान मिळवलंस तर त्याही गोष्टी, तेही ट्रॅक तुझ्यासाठी पॅरलल अर्निंग सोर्स म्हणून खुले राहतील. आणि हा विचार नको करायला का? कारण या क्षेत्रात येताना आपण अत्यंत अस्थिर क्षेत्रात पाऊल टाकतोय ह्याची जाणीव मनात ठेवून तुम्ही जर प्लॅन ॲक्शन बी हे तयार ठेवलेत तर त्याचा निश्चितच बेनिफिट तुम्हाला मिळतो आणि त्याचा विचार नक्की करणं गरजेचं आहे. माझा आजचा व्हिडिओ आणि माझा आजचा सल्ला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा,
इथून पुढले सिनेमासृष्टीशी किंवा अभिनय क्षेत्राशी संबंधित इतर सल्ले माझे जे येत राहतील पुढे, ते जर मिस होऊ नये असं वाटत असेल तर माझा चॅनल फुकटचे सल्ले हा सबस्क्राईबही करा आणि हे सल्ले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअरही करा. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.